माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांनी कसा अर्ज करायचा आहे, कुठे करायचा आहे, काय माहिती सांगाल? सर्वांना नमस्कार. मी जावेद शेख, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी लातूर. या चॅनलच्या माध्यमातून आपला सर्वांना आवाहन करत आहोत की शासनाने जी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण, याच्यामध्ये सोपं आहे. गूगल प्ले स्टोअरवर त्याचा ॲप उपलब्ध होणार आहे, ज्याच्यामध्ये नारी शक्ती दूत हे ॲप असणार आहे. त्या ॲपवर कुठलीही महिला स्वतः अर्ज भरू शकते. नंबर 2, जर एखाद्या महिलेला ते समजत नसेल, लक्षात येत नसेल, तर त्यांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी ताईशी संपर्क साधायचा आहे. शहरी भागात पण अंगणवाड्या आहेत आणि ग्रामीण भागात पण अंगणवाड्या आहेत. तिथं सादर आपल्याला डॉक्युमेंट घेऊन जायचं आणि तिथून पण अर्ज भरण्याची सुविधा आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नगरपंचायत विभाग त्यांच्यामार्फत काही फॅसिलिटेशन सेंटर, महानगरपालिकेच्या स्तरावरनं काही फॅसिलिटेशन सेंटर आणि मोठमोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पण फॅसिलिटेशन सेंटर असणार आहेत, ज्याच्या अनुषंगाने तिथं आपल्याला अर्ज भरता येईल. त्या अर्जासाठी जे डॉक्युमेंट आहेत त्याचे पण शासन निर्णय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आदिवास दाखल्याचं कंपल्शन नाही. ज्याचं रेशन कार्ड पिवळं आणि केशरी आहे त्यांनाही उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. म्हणजे सुटसुटीतपणा शासनाने याच्यामध्ये आणलेला आहे. मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की सर्व पात्र महिलांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता आपल्याला ज्या अटी शर्ती आवश्यक कागदपत्राची लिस्ट आहे ती त्या अंगणवाडी ताईकडे उपलब्ध आहे. त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या आणि त्या अनुषंगाने कागदपत्र घेऊन आपण स्वतःही अर्ज भरू शकता किंवा आमच्या यंत्रणेमार्फत अर्ज भरावा. धन्यवाद. सरोदे सर, काय सांगाल? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत विविध जे प्रमाणपत्रे आहेत ते काढण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे, विशेषतः महिला वर्गाने. तर काय याच्यामध्ये नवीन शासनाचा अध्यादेश आलेला आहे काल, काय सांगाल? काय माहिती आहे आपल्याकडे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी काल शासनाने काही अटी शिथिल केलेली आहे. त्याबद्दल मी प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो की 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड ज्यांच्याकडं आहे, ज्यांच्याकडं जुनं मतदान ओळखपत्र आहे आणि TC आहे, अशा लोकांना यापुढं या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वीच्या जी प्रसिद्ध केलेली योजना होती त्यामध्ये त्यांनी आदिवास प्रमाणपत्र हे कंपल्सरी दाखवलेलं होतं. परंतु आता ज्यांच्याकडं मी सांगितल्याप्रमाणे रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं आहे किंवा मतदान ओळखपत्र आहे किंवा त्यांचा TC आहे, त्यांना या योजनेसाठी आदिवास प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही. तसेच पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड ज्या लोकांकडं आहे त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मूळ योजनेमध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा दाखवलेली आहे आणि असे उत्पन्न सक्षम प्राधिकाऱ्याचं उत्पन्न प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक होतं. तर हे रेशन कार्ड देखील महसूल विभागाकडूनच दिलं जातं. त्यामुळं ते ज्यांच्याकडं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र वेगळ्याने काढण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढणं आणि आदिवास प्रमाणपत्र काढणं यासाठी गर्दी करण्यात येत होती. तर माझं जाहीर आव्हान राहील की शासनाच्या नवीन जे धोरण जाहीर झालेलं आहे, ज्या अटी शर्ती शिथिल झालेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्यापैकी बहुतांशी लोकांना आदिवास प्रमाणपत्र त्याऐवजी त्यांना रेशन कार्डसोबत जोडून आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्यासाठी देखील केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड जे की बहुतांशी लोकांकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत, तर त्यांनी हे प्रमाणपत्र जोडून मुख्य योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यामुळं तहसील कार्यालयाकडे असे प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी करण्याची आवश्यकता असणार नाही. त्याचबरोबर ज्या लोकांकडे हे कागदपत्र नाही त्यांना असे प्रमाणपत्र काढण्याची गरज वाटते, त्यांना विविध ठिकाणी जे आमचे CSC केंद्र आहेत त्या ठिकाणी देखील असे प्रमाणपत्र काढता येईल. सर, काय सांगाल? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आणि एकूणच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी महिला विशेषतः मोठ्या प्रमाणात तलाठी भवनला गर्दी करतायत. मंडळाधिकारी तलाठ्याकडनं कसं सहकार्य सुरू आहे, काय सांगाल? नमस्कार. नुकत्याच शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा आता शुभारंभ झालेला आहे आणि बऱ्याच नागरिकांमध्ये याचा प्रसार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी काल तलाठी भवन येथे गर्दी केलेली होती. या जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे मॅडम यांनी स्वतः जातीने तलाठी भवनला व्हिजिट करून महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच माननीय SDO मॅडम व माननीय तहसीलदार साहेब यांना त्यांनी सूचना करून कुठल्याही नागरिकांना अडचणी येणार नाहीत व काही नागरिकांकडून त्यांची लूट होणार नाही, तसेच यांना माहिती देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचे माननीय जिल्हाधिकारी वर्षाजी गुगे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये या योजनेचं तलाठी महोदय यांना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तरी मी सर्व महिलांना आणि नागरिकांना आवाहन करतो की आपण सहकार्याची भूमिका घेऊन गोंधळ न करता या योजनेचा लाभ घ्यावा
आणि आम्हीसुद्धा वर्षभर विविध प्रकारचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांसाठी रहिवासी उत्पन्न असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, हे आम्ही देतच असतो. पण ही शासनाने जी 2-3 दिवसाखाली जी जाहीर केलेली योजना आहे, आता युद्ध पातळीवर या योजनेचं आम्ही अतिशय उत्साहाने काम करत आहोत. तरी आपण शासनास सहकार्य करावे. शासन आपल्यासाठी सदैव तत्पर आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द